श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता, घाम गाळता, प्रामाणिकपणे काम करता, तरीही तुमच्या पदरात यश का पडत नाही? का तुमच्या घरात आलेला पैसा आल्या पावलांनी निघून जातो? का तुमच्या पाकिटात लक्ष्मी स्थिर राहत नाही? कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे. पण भक्तांनो, नशीब खराब नसतं तर आपल्या घरातील ऊर्जा बिघडलेली असते. लक्ष्मी माता चंचल आहे हे खरं आहे, पण तिला स्थिर करण्याचं काही नियम आपल्या शास्त्रात खुद्द भगवान शिवांनी सांगितलेले आहेत. आज आध्यात्मिक शिवपुराण या विशेष भागात आपण अशा 7 गुप्त उपायांबद्दल बोलणार आहोत. जे उपाय ज्या ज्या भक्तांनी केले त्यांच्या आयुष्यातील दरिद्रेचा अंधकार कायमचा मिटला आहे. हे केवळ उपाय नाही तर भगवान शिवाची तुमच्यासाठी दिलेली प्रसादी आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा उपाय तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल. चला तर मग भगवान शिवाचे नाव घेऊन सुरुवात करूया. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो लक्ष्मी आली आणि गेली, पण लक्ष्मी नक्की जाते कुठे आणि ती कोणाकडे स्थिर राहते? भगवान शिवांनी एका प्रसंगात सांगितले होते की जिथे स्वच्छता, शुचिता, सद्भाव असतो तिथेच ईश्वराचा वास असतो. पैसा म्हणजे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, ती एक ऊर्जा आहे. जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल, सतत भांडणे असतील किंवा तुम्ही वस्तूच्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर लक्ष्मी तिथेही क्षणभर थांबत नाही. पण जर तुम्ही आज आपण सांगितलेले हे 7 नियम पाळले तर केवळ पैसाच नाही तर सुख, समाधान आणि आरोग्य सुद्धा तुमच्या घरात नांदेल. हे उपाय अत्यंत साधे आहेत, पण त्यांचे परिणाम प्रचंड आहेत. उपाय नंबर 1, उंबरठ्याची शक्ती आणि लक्ष्मीचे साग. भक्त हो, तुमच्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तो तुमच्या घराचं संरक्षण कवच आहे. प्राचीन काळापासून उंबरठ्याला देवतेचे स्थान दिले गेले आहे. लक्ष्मी माता जेव्हा तुमच्या दारी येते तेव्हा ती आधी उंबरठ्याकडे पाहते. जर उंबरठा अस्वच्छ असेल, तिथे चपलांचा ढीग असेल तर ती बाहेरूनच परत फिरते. काय करावे तर दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करण्यापूर्वी किंवा स्नान केल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा. उंबरठ्यावर पाण्याचा हबका मारा. शक्य असल्यास त्या पाण्यात थोडी हळद टाका. हळद ही मांगल्याचे आणि गुरुचे ग्रहाचे प्रतीक आहे. दर शुक्रवारी उंबरठ्याची पूजा करा, त्याला हळद कुंकू व्हा आणि दोन्ही बाजूंनी छोटी रांगोळी काढा. शिव म्हणतात, जर घर प्रसन्न ठेवता तरच मनाची प्रसन्नता मिळते. उंबरठ्यावर कधीही कचरा ठेवू नका आणि तिथे उभे राहून व्यवहार करू नका. नंबर 2, स्वयंपाकघरातील अन्नपूर्णा आणि चुलीचा मान. दुसरा उपाय आपल्या घराच्या स्वयंपाकघराशी संबंधित आहे. स्वयंपाकघर हे घराचे हृदय आहे. इथेच लक्ष्मीचे अन्नपूर्णा रूप वास करते. अनेक घरामध्ये रात्रीची उष्टी भांडी तशीच सिंकमध्ये पडून असतात. ही सर्वात मोठी चूक आहे. उष्टी भांडी म्हणजे दारिद्र्याला दिलेले आमंत्रण आहे. रात्रीची भांडी रात्रीच घासून ठेवा किंवा कमीत कमी ती पाण्याखाली स्वच्छ करून ठेवा. बघा, मिठाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मिठाचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका. ते संपण्यापूर्वीच त्यात मीठ भरा. तसेच मीठ कधीही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका. ते नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत ठेवा. यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही. रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी काढा. जर गाय उपलब्ध नसेल तर ती कुत्र्याला किंवा पक्ष्यांना द्या. जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांना भूक भागवता तेव्हा तुमची भूक भागवण्याची जबाबदारी शिव घेतात. 3, सांजवात आणि सायंकाळची शिस्त. तिसरा आणि सर्वात प्रभावी काळ म्हणजे सायंकाळची वेळ. याला आपण गोधुली बेला म्हणतो. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी घरात झोपणे, जेवणे किंवा कोणाशी भांडण करणे टाळा. देवी देवतांच्या आगमनाची असते. संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीपाशी दिवा आवर्जून लावा. जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी 10 मिनिटे महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करा. संध्याकाळी घरातले सर्व दिवे किमान 10 ते 15 मिनिटांसाठी चालू ठेवा. घरात कोपऱ्यात कुठेही अंधार असू नये. ज्या घरात सांजवात होते तिथे अलक्ष्मी टिकून शकत नाही. 4, उत्तर पूर्व दिशा आणि कलश स्थापना. चौथा उपाय वास्तुशास्त्रानुसार आधारित आहे. तुमच्या घराची उत्तर पूर्व दिशा, ईशान्य कोपरा ही देवांची दिशा मानली जाते. काय करावे तर हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि हलका ठेवा. तिथे जड वस्तू, भंगार व कचरा कधीही ठेवू नका. या कोपऱ्यात एका तांब्याच्या तांब्यात किंवा कलशात स्वच्छ पाणी भरून ठेवा. त्यावर फक्त एक तुळशीचे पान ठेवा. हे पान दररोज बदला आणि जुने पाणी झाडांना टाका.
पाणी हे धनाचे प्रतीक आहे. ईशान्य दिशेला पाणी असल्याने घरात पैशाचा ओघ वाढतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. कुठल्याही मंदिरात जावा तर तिथे पाण्याची व्यवस्था नेहमी पवित्र असते. 5. स्त्रियांचा सन्मान हीच खरी ग्रहलक्ष्मी. पाचवा उपाय हा कोणत्याही बाह्य वस्तूशी नाही तर तुमच्या वागण्याशी संबंधित आहे. भगवान शिवांनी नेहमीच मातृशक्तीचा सन्मान करायला शिकवले आहे. ज्या घरात स्त्री रडते किंवा जिथे पत्नीचा, आईचा, मुलीचा अपमान होतो तिथे साक्षात विष्णू जरी आले तरी लक्ष्मी तिथे थांबणार नाही. घराची स्त्री जर आनंदी असेल तर त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास असतो. घरातील स्त्रियांनी देखील संध्याकाळी केस मोकळे सोडून फिरू नये किंवा रडू नये. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने बोलावे. लक्षात ठेवा, जिथे प्रेम तिथं लक्ष्मी. नंबर 6. सहावा उपाय म्हणजे दानाचा महिमा. लक्ष्मीचा स्वभाव प्रवाही आहे. जर तुम्ही पाणी एका ठिकाणी साठवून ठेवलं तर पण ते वापरत राहिलं तर ते निर्मळ राहतं. संपत्तीचंही तसंच आहे. तुमच्या उत्पन्नातील छोटासा भाग शक्य असल्यास 10% किंवा तुमच्या इच्छेनुसार गरिबांसाठी, प्राण्यांसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करा. भगवान शिवशंकरांकडे एखादा भक्त जेव्हा काही घेऊन यायचा तेव्हा भगवान शिव ते इतरांना वाटून द्यायचे. हे कशाचं प्रतीक होतं? हे याचंच प्रतीक होतं की तुम्ही जेवढे द्याल त्याच्या 1000 पटीने निसर्ग तुम्हाला परत देईल. कधीही कोणाला रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमच्या दारी आलेला याचक लक्ष्मीचे रूप असू शकतो. उपाय 7. मिठाचा आणि कापुराचा गुप्त तोडगा. आता सर्वात शेवटचा आणि गुप्त उपाय जो तुमच्या घरातील सर्व नजर दोष आणि वास्तुदोष दूर करेल. दर सोमवारी, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा फरशी पुसताना पाण्यात 2 चमचे खडे मीठ टाका. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरभर फिरवा. त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि धन आकर्षित करण्याची ऊर्जा सक्रिय होते. हा उपाय सलग 21 दिवस करून पहा. तुमच्या घरातील कटकटी कमी होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मार्ग मोकळे होतील. भक्त हो, हे उपाय करताना मनात श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे. एका गरीब भक्तांची कथा तुम्हाला थोडक्यात सांगते. एका भक्ताकडे खायला अन्न नव्हते, पण त्याने आपल्या भगवान शिवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. त्याने रोज आपल्या उंबरठ्याची पूजा केली आणि नामस्मरण सोडले नाही. काही दिवसातच त्याला एक असा मार्गस्तोत्र मिळाला की ज्यामुळे त्याचे सर्व कर्ज फिटले. भगवान शिव म्हणतात, तू करशील तर होशील, पण तू श्रद्धेने कर. कर्माची साथ आणि शक्तीची ओढ असेल तर लक्ष्मी मातेला तुमच्याकडे यावेच लागेल. भक्त हो, हे होते लक्ष्मी माता स्थिर राहण्याचे 7 गुप्त उपाय. यातील तुम्हाला उपाय आवडले असतील तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.